या निवडणुकीमध्ये सर्वांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरेंच्या भाषणाची। राज ठाकरे पहिली सभा घेतायत नारायण राणेंसाठी। सिंधुदुर्गातला हा लढा राणे विरुद्ध राऊत असला तरी सभांच्या मैदानात ठाकरे विरुद्ध ठाकरे असणार आहे। पाहूयात। राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानात। राज ठाकरेंची पहिली सभा कोकणात। नारायण राणेंसाठी राज मैदानात। कणकवलीत राजगर्जना। राजसाहेब ठाकरे यांचा 2005च्या नंतर पहिल्यांदा एक राजकीय सभा घेत आहेत। या निवडणुकीत आतापर्यंत सगळेजण राज ठाकरेंच्या भाषणाची वाट पाहत होते। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरेंची तोफ आता कणकवलीत धडाडणार आहे। राज ठाकरे मैदानात उतरलेत ते नारायण राणेंसाठी। कोकणातली राज ठाकरेंची लोकप्रियता, कोकणात ठाकरे आडनावाला असलेलं वलय, ठाकरेंवर कोकणी माणसाचं प्रेम, त्यामुळे राज ठाकरेंची पहिली सभा कोकणात होते। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आपली पहिली सभा राणेंसाठी घेतायत। राणे आणि राज यांची मैत्री जुनी आहे। दोघांनीही शिवसेना सोडली ती बडव्यांना कंटाळून। सेनेत असताना आणि सेना सोडल्यावरही त्यांची मैत्री कायम राहिली। राजसाहेब आणि राणेसाहेब किंवा आमचे दोघांचे कुटुंब आहेत ते राजकारणाच्या पलीकडे आमच्या सगळ्यांचं नातं आहे आणि आम्ही हे नातं जोपासलेलं आहे। म्हणजे कितीही चढ उतार झाले पण राजसाहेबांच्या कुटुंबाबरोबर आमची एक वेगळी जवळीक आहे आणि राजसाहेबांनी हा जो निर्णय घेतला आहे हा आमच्यासाठी फार भावनिक आणि महत्त्वाचा आहे की ते स्वतः राणेसाहेबांसाठी कोकणात येत आहेत आणि आज उद्या कणकवलीत सभा घेणार आहेत आणि त्या सभेच्यामुळे निश्चित पद्धतीने मोठं मतपरिवर्तन होणार। लोकांनाही त्यांना ऐकायचं आहे। राजसाहेब आणि राणेसाहेब मला असं वाटतं 2005च्या नंतर पहिल्यांदा एक राजकीय सभा घेत आहेत। शिवसेनेचा काळ प्रवास त्यांनी अतिशय दोघांनी जवळून बघितला एक दुसऱ्याचा, म्हणून मला वाटतं त्या सभेची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे। कोकणाची लढाई ही उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंसाठी वर्चस्वाची नाही तर इज्जत का सवाल बनली आहे। नारायण राणे आणि उद्धव ठाकरे राजकीय विरोधक नाहीत तर राजकीय वैरी आहेत। उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाही तर त्यांना उत्तर द्यायची संधी ठाकरे सोडत नाहीत। मंत्री असतानाही राणेंना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यामुळे कोकणात वर्चस्व कुणाचं हे दाखवण्याची हीच संधी आहे आणि हीच वेळ आहे। विनायक राऊतांना पराभूत करून राणेंना आपलं मैदान पुन्हा ताब्यात घ्यायचंय तर ठाकरेंना कोकणात ठाकरेंची जादू कायम ठेवायची आहे। राज ठाकरेंची देखील सभा होत आहे। राज ठाकरे यांच्या कोकणातल्या सभेमुळे काही समीकरण बदलतील का? असं आमच्या मराठीमध्ये म्हण आहे, मोर नाचतो पण तुरतुडं नाचतं, त्यामुळे त्या व्यतिरिक्त बाकी काय बोलायची गरज नाही मला। कोकणातही या सभेची उत्सुकता आहे, पण राणेंचा प्रचार ठाकरे करणार हे कोकणवासियांना पटलंय की नाही तेही ऐका। लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा या रत्नागिरी सिंधुदुर्गामधील उमेदवार सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्या प्रचारार्थ विराट सभा होणार आहे। तरी तमाम कोकणवासियांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे। राजसाहेब हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि राजसाहेबांचं आणि राणेसाहेबांचं हे नातं, मैत्रीचं नातं हे अतूट आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये राजसाहेब आल्यानंतर नक्कीच त्याचा पूर्ण फायदा सन्माननीय आदरणीय राणेसाहेबांना होईल। त्यांचं झंझावती भाषण उद्या होईल आणि त्या भाषणापुढे सर्व पालापाचोळ्यासारखे उडून जातील। भारतीय जनता पार्टीची जी उद्याची सभा नारायणसाहेबांच्या प्रचारासाठी राजसाहेब घेत आहेत त्यासाठी निश्चितच आम्हाला आनंद आहे। ठाकरेंना उत्तर म्हणून ठाकरेच मैदानात उतरले। 2019ची निवडणूक राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओनं गाजवली होती। आता पुन्हा एकदा राज ठाकरेंची तोफ कुणाला टार्गेट करणार आणि कुणाला डॅमेज करणार? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।